राधा, राधा मी चालू शकतो परत. मी कुठलाही आधार न घेता चालू शकतो राधा. राधा हे बघ, मी परत चालू शकतो. कुठलाही आधार न घेता चालू शकतो. मला खूप छान वाटतंय राधा. तुझ्या फील्ड मधले काही हँडसम रिच फेमस डॉक्टर्स असतील तिकडे. त्यांच्यापैकी एखादा नक्की आवडेल तुला. त्याच्याबरोबर कर हनीमून. राधा मला खूप भारी वाटतंय. अफलातून वाटतंय. आता ना आपण पुन्हा पूर्वीसारखी धमाल करूया. मला खूप ब्रिलियंट वाटतंय. चल ना आपण कुठेतरी बाहेर जाऊ मस्त. पण प्लीज मला फालतू सहानुभूती दाखवायला रडू नकोस. काही गरज नाहीये. मी राहीन नाही इथे एकटा. मला सवय आहे त्याची. तू जा. राधा, आय एम सॉरी. राधा, आय एम रिअली सॉरी. राधा, राधा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. राधा, राधा सॉरी ना. मी खूप फ्रस्ट्रेशन मध्ये बोललो होतो. मी काहीच करत नाही याची मला खूप चीड आली होती. म्हणून मी तुला विनाकारण बोललो यार राधा. आणि ना आता काहीतरी करायला पाहिजे हट्टाखाली मी उभा पण राहिलोय. राधा बघ ना, माझ्या हाताची बोटं हालायला लागली. मला पायावर उभं राहता येते राधा. मी ना खरंच खूप कमनशिबी आहे. तू माझ्यावर एवढं प्रेम करतेस आणि मी खरं सांगू, मला ना पॅरासिस न होता ना अटॅकच यायला पाहिजे होता. सौरभ प्लीज प्लीज असं काहीतरी बोलू नको. आधीच मला खूप भीती वाटते. भीती? कसली भीती? कसं सांगू तुला सौरभ? ए, कसली भीती सांग ना. म्हणजे मला सांग की एखाद्याचं लग्न झालं आणि नंतर मुलाला किंवा मुलीला किंवा त्यांच्या घरच्यांना कळलं की त्यांची फसवणूक झालीये, तर मग काय होईल? तर काय प्रकारची फसवणूक आहे याच्यावर अवलंबून येते. पण हे काय मध्येच काढलंयस? कोणाची फसवणूक झाली? आणि मी तर नाही बाबा फसवलं वगैरे तुला. सौरभ प्लीज. पण खरंच हे काय मध्ये काढलंयस? कोणी कोणाला फसवलं? काय काय? ते माझी एक पेशंट आहे. लग्नाआधी तिच्या मित्रापासून ती प्रेग्नेंट राहिली होती आणि मग त्यांनी तिला फसवलं. काही दिवसानंतर तिचं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न झालं. ज्याच्याशी लग्न झालं त्याला हे सगळं माहिती होतं, पण त्याच्या घरच्यांना माहित नव्हतं. जेव्हा समजलं तेव्हा त्या मुलीने खात्री करून घ्यायला पाहिजे होती ना की घरच्यांना माहित आहे का नाही. तुला खरं सांगू, मी असतो ना त्या जागी तर त्या मुलीला आणि लग्न जुळवणाऱ्या दोघांनाही घरातही उभं केलं नसतं. खरं तर तिच्या घरच्यांची जबाबदारी आहे. पण मला एक सांग, तुला काय एवढी काळजी वाटतेय? आणि उत्तर तर सोपं आहे ना. नाही, ते ती खूप रडत होती. तिचा फोन आला होता. खूप घुसमट झाली आहे तिची. खरं तर ना हा तिच्या घरच्यांचा दोष आहे. आता फसवणूक केली आहे म्हणल्यावर बसा भोगा आता सगळं. मुलगी रडतच बसणार ना. दुसऱ्याची फसवणूक केली ना की असंच सहन करावं लागणार. मूर्खपणा आहे सगळा.
नाही सौरभ, त्या मुलीची किंवा तिच्या घरच्यांची चूक आहे की सगळी बाजू सावरेन असं म्हणणाऱ्या मुलाची म्हणजे केदारची चूक आहे. आम्ही सर्वांनी विश्वास ठेवला त्याच्यावर. आपल्या घरातील सर्वांना विश्वासात घेऊन गार्गीच्या प्रेग्नन्सीची कल्पना दे असं मी बजावून सांगूनही त्याने सर्वांना अंधारात ठेवलंय. मी पूर्णपणे अडकले केदारच्या सापळ्यात. पण तू नाही ना दूर करणार मला. राधा, राधा कसला एवढा विचार करतेस? किती काळजी करशील सगळ्यांची? बास ना. राधा बास. छे, फोन लागत नाहीये हिचा. कमाल आहे बाई. मलाही सांग, त्या कोपऱ्यावरच्या मंदिरामध्ये जाणार असं म्हणाली होती ना ती? होय हो दादा. आता तिने केदारला आणि गार्गीला सांगितलं जाताना वाटेतल्या मंदिरात थांबा, म्हणजे तेच मंदिर असणार ना. कन्फर्म आहे. बरोबर, वाटेवर तेच आहे मंदिर. काय रे, कसा आहे पेशंट? गार्गीला झोप लागली, आता घारवळणं बसलेत. मला एक सांग केदार, तिला अपेंडिक्सचा त्रास होतोय ना, मग ऑपरेशन करायची काय गरज आहे? मी उपचार करतो ना, ताबडतोब बरी होते की नाही बघ. ऑपरेशन शिवाय लिहून देतो मी. आणि काय रे, तिला अपेंडिक्सचा त्रास होतोय, कशाला घेऊन चालला होतास तिथे काश्मीरला? काय प्रवासामध्ये तिचं ऑपरेशन करणार होतास? बेक्कल कुठला मूर्ख. ओ दादा, तोंड सांभाळून बोला. मूर्ख कोणाला म्हणताय? थांब रे, बोलू दे मला. लग्न झालंय आता माझं, लग्न झालंय. माझ्या बायको समोर पण पाण उतारा करतील माझा. एक संधी सोडत नाहीत ते स्वतः असं बोलायचं आणि मी जरा भडकून बोललो की माझ्या नावाने शंख करायचा. केदार अरे, किती दिवस सहन करायचं मी? केदार, केदार शांत हो बरं. कसा शांत होऊ, कसा शांत होऊ? हे शांतपणे जगायला देतायत का मला? केदार आता लय झाला तुझा. नाही बोलू दे ना, त्याला बोलू दे ना. काय मुक्ता फळं उधळायची ती उधळू दे. एवढी तुला अक्कल आहे असं वाटतं ना तुला? तरी अशा अवस्थेमध्ये त्या पोरीला तू घेऊन चालला होतास काश्मीरला फिरायला. माझी कोण नाही लागत, या रणजीची कोण नाही लागत नाही. काय फक्त तुझी एकट्याची बायको आहे करती? दादा, तिच्या आई वडिलांना काय जबाब देणार आम्ही? उद्या तिला काय झालं तर? सांगतोय मला जगायला देत नाही म्हणे. अरे बाबा, तुला जगायचं चांगलं कसं तेच शिकवायचा प्रयत्न करते मी इतकी वर्ष, पण तुझ्या मडक्यात शिरेल तर ना. नाहीच ऐकणार, नाहीच ऐकणार मी. तुमच्या सगळ्यांचं ऐकूनच माझी अवस्था झाली आहे. वाटोळं झालंय माझं. अरे मूर्खा, तुला आम्ही डॉक्टर केला म्हणून तुझं वाटोळं झालं नाही. तुझे हाल कुत्र्याने खाल्ले नसते. पाळीव कुत्राच केलाय तुम्ही माझा. किती करा, किती चांगलं बघा, हे खुसपट काढणारच. ते काही नाही, गार्गीची तब्येत जरा सुधारू दे, मी हे घर सोडूनच निघून जातो. केदार, म्हणजे तुमच्या मागची कटकट गेली आणि माझ्या मागची सुद्धा. बायकोला घेऊन जाणार कुठे तू? अरे आयुष्यभर वटवृक्षाच्या छायेखाली सुखानं जगलायस रे तू. जाणार कुठे? उन्हाचे चटके बसल्यावर ढुंगणाला पाय लावून बायकोला एकटीला सोडून परत येशील इथे. मला शिकवतोय बाईल्या कुठचा. हो दादा, नाही येणार, नाही येणार मी इथे परत. चांगला जुहू सारख्या एरियात शिफ्ट होतो बघा. अरे तू ठीक जाशील रे, पण त्या एरियामध्ये तुला थारा तरी द्यायला हवा ना कोणीतरी. गार्गीचे बाबा विचारत होते, जुहूला फ्लॅट आहे त्यांचा, तुझ्या नावावर करून देऊ म्हणत होते. नको म्हटलं, पण आता हो म्हणतो. आता हो म्हणतो. आणि हो, प्रॉपर्टीतला माझा हिस्सा द्या. गार्गी आणि मी लगेच वेगळं होतो. केदार, लाज नाही वाटत तुला? बाप जिवंत असताना वाटणं करायची भाषा करतोस तू? ज्या बापामध्ये जिवंतपणाचं एकही लक्षण दिसत नसेल त्याच्या मुलांनी अजून करायचं तरी काय? खबरदार, मुस्काट फोडीन मी तुझं. तुम्ही काय मुस्काट फोडताय तुम्ही दादा? तू मला बोलतोस? कोणाला त्यांच्याशीच बोलतोय ना आता? अगं ह्याला सांग ना, हा लहान आहे, हा मला सरणावर पोचवायला निघाला. लहान आहे म्हणून तुम्ही वाटेल ते बोला दादा. दादा तुम्ही मोठे आहात ना, तुम्ही चला बरं आत. एक दिवस तुला खरं सांगतो मी, रंजू हा मला पोचवल्याशिवाय राहणार नाहीये. केदार, ह्या तू वागलास तर बरोबर नाही. मला शहाणपणा शिकवू नको. या घरात तूही उपरा आहेस.
हा शकू मावशी. अगं अगं तू नको काळजी करूस. हे बघ तिच्या एखाद्या मैत्रिणीकडे गेली असेल ती. हा अगं अगं मला कळल्यावर कळवते मी तुला लगेच. इतकं काही काळजीचं कारण नाहीये. हा ठेवू का आता मी फोन? ठेवू? तू काळजी करू नकोस, मी फोन ठेवते आता. हा काय? शकू मावशीकडे पण नाहीये. पुणे झालं, सगळे नातेवाईक झाले, मैत्रिणी झाल्या, कुठेच नाहीये ग सीमा. ओ माय गॉड राधा, कुठे गेली असेल ग ती? आता काय करायचं? आता काय वाट बघायची. सौरभ आणि यश गेलेत ना तिला शोधायला. काही नाही तरी पोलिसात तक्रार नक्की करतील ते. ओ गॉड, तेव्हा प्लीज त्यांना सुखरूप ठेव. आधीच एका धक्क्याने हादरली मी. धक्का? कसला धक्का? नाही ते गार्गीचा. बरं झालं तिला घरीच चक्कर आली. वाटेत काही झालं असतं तर काय केलं असतं? खरंय का? ए राधा, दादांना एकदा चेक करू देत ना तिला. नाही नाही नको. म्हणजे दादा आणि केदार मध्ये पुन्हा वाद नको. हो तेही खरंच आहे म्हणा. ते पण सीमा कुठे असेल ग? हं? मला खूप काळजी वाटतेय तिची. कुठे असेल ती? मध्ये सीमाचं काही कळलं का रे? काय कळलं का म्हणजे? अरे तो सौरभ आणि यश तिला शोधायला गेलेत ना, काही त्यांचा फोन बिन आला की नाही? काही फोन आलेला नाहीये. आणि तिची काळजी करू नको रे, ती येईल. गेली असेल कुठेतरी मैत्रिणीकडे. आधी इथं केदारने काय तमाशा केला ते बघ. केदार? अरे आता चांगला वागतोय तो, उगाच. अरे कसला चांगला? तुला काय जाते चांगला बोलायला? हिश्श्याची भाषा करतोय, वाटण्या मागतोय तो. नवीन संसार मांडायचा म्हणतोय, वेगळं राहायची भाषा करतोय. काय वेगळं होण्याची? काय सांगतोयस काय? अरे म्हणजे काय, सासऱ्याचा फ्लॅट मिळतोय ना, लगेच डोक्यामध्ये हवा गेली यांच्या. बरं मी काय म्हणतो, जायचं तर जा ना बाबा. पण नाही, ह्या घरातला सुद्धा हिस्सा हवाय त्याला. वाटण्या मागतोय. दाखवतो बघ त्याला बरोबर मी. नाही नाही, केदारचं वागणं चुकीचंच आहे. पण मी काय म्हणतो, तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर ना, जरा शांत राहा. अरे आता त्याचं लग्न झालंय. हा, आपल्या घरातल्याच लोकांनी त्याला जर मान नाही दिला तर त्याची बायको सुद्धा त्याची किंमत नाही करणार. तो काही वेडवाकडं बोलला, तो पोटात घालायला शिक ना. प्रत्येक वेळेला मलाच अक्कल शिकवा तुम्ही. फोन कोणाचा आहे बघ. हॅलो, हा बोल रे बाबा. काय झालं? सीमाचा काही पत्ता लागला का? अरे काय करता काय तिकडे मग तुम्ही? हे बघ तिची काळजी करू नकोस. कुठेतरी गेले असेल मैत्रिणी फित्रिणीकडे. सरळ घरी निघून ये इथे. उगाच आपला आपण इथे टेन्शन मध्ये तिची काळजी करत बसायचं. ही आपली खुशाल चेंडू आपला गप्पा मारत बसला असेल, इथे आम्ही आपली काळजी करून बसायचं. हे बघ, एक माझ्यासाठी काहीतरी चमचमी जसं खायला घेऊन ये ना. काय सीमा घरात नाही ना, जरा निवांतपणे खाता येईल. इकडे अरे काय करतोयस? त्या माणूस आहेस का तू? सौरभ, आम्ही बोलतोय, मी काय सांगतो ते ऐक. हे बघ, तुम्ही दोघंही सरळ जाऊन पोलिसात तक्रार नोंदवा. ती सीमा, ती काही अशी तशी मुलगी नाहीये, बेजबाबदार नाहीये. हे बघ, ती असं काहीतरी कारण न सांगता मावशी बिवशीकडे नाही जाणार. ऐकतोयस ना तू? नाही तर तू यशला दे फोन. यशला दे, मी त्याशी बोलतो. हा ठीक आहे. हे बघ, कुठल्याही परिस्थितीत सीमाचा पत्ता लागायलाच हवा. हा ठीक आहे. राधा, राधा, यश घेऊन आले सीमाला. काय? हो. थँक गॉड. कशा आहेत त्या? कुठे होते? आणि आता बरी येते. अगं देवळातच होती, तिथेच तिला भोवळ आली. पण एका भल्या माणसानं पाहिलं हो, तोच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि त्यांनी यशला फोन केला. यश घेऊन आले तिला हॉस्पिटलमधून. पण ह्या गडबडीत ना तिचा मोबाईल राहिला कुठेतरी. ए तू जा बरं, तिच्याजवळ जाऊन थांब. आमच्यापेक्षा ना तू हवीस तिच्याजवळ. तिला ना कॉफी हवी आहे, मी गरम कॉफी करून आणते. तू जा ना पटकन. हा. सीमा वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. आहे मग यशवंत गे आहे ना. सीमा वहिनी, राधा
कशा आहात? सगळ्यांना काळजीत टाकलं तुम्ही. बरी आहे ग मी आता. कशी काय चक्कर आली मला काय कळलंच नाही रे. तुम्ही काय खाल्लंयत का? कडक उपास झेपला नाही तुम्हाला. डिहायड्रेशन झालंय. हो ग हो, सगळं कळतं पण वळत नाही. उपवास म्हणजे काय? देवाच्या सानिध्यात तहान भूक हरपून त्याचं ध्यान करणं. पण नाही, वळत नाही ना, मग मिळते अशी शिक्षा. झालं ते झालं. तुम्ही घरी सुखरूप आलात ना, एवढंच हवं होतं. तिकडे एक भला माणूस भेटला, त्यानेच मला हॉस्पिटलमध्ये नेलं. मला तर शुद्धच नव्हती. सगळ्या टेस्ट झाल्यात माझ्या. उद्या तुमच्या टेस्टचे रिपोर्ट आले ना की आपण ट्रीटमेंट ठरवूया. मी सौरभला पाठवते रिपोर्ट्स आणायला. फारसं काही सिरियस नसेल ना राधा? म्हणजे असे चक्कर वगैरे का आली काय कळलंच मी नाही. आहे ना, मी बघेन. हं? मला जरा रंजुताई कॉफी करते. केदार आणि गार्गी चांगले काश्मीरला गेले असते तर ते नाही. हो ना. एका अर्थी बरंच झालं. म्हणजे गार्गीला बरं नाहीये ना. देव जे करतो ना ते चांगल्यासाठीच करतो. आता बघा ना, इतके दिवस मी तुम्हाला सांगत होते की सगळ्या टेस्ट करून घ्या, पण तुम्ही कोणाचंही ऐकलं नाही. माझं म्हणणं गणपती बाप्पांनी ऐकलं आणि प्रॉपर सिच्युएशन तशी क्रिएट केली. तुमच्या सगळ्या टेस्ट प्रॉपर हॉस्पिटलमध्ये झाल्या. आता उद्या सौरभला हॉस्पिटलमध्ये पाठवते आणि सगळे रिपोर्ट्स मागवून घेते. पण राधा, त्या गार्गीच्या अपेंडिक्सच्या ऑपरेशनचं बघ, तिलाही किती त्रास होतोय. सीमा वहिनी, तुम्ही रूम मध्ये जाऊन आराम करा. रंजू त्यांची कॉफी झाली ना की मी पाठवते. हं? आलेच मी. सीमा वहिनी, आराम करताय ना? हो जातेच. काही सिरियस नसेल ना? रिपोर्ट्स आल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही. पण मी तुला एक सांगू शकते, त्या तुझं प्रेम मिस करतायत कुठेतरी. जा, जवळ बस त्यांच्या, मायेने विचारपूस कर. जा सौरभ.